सकाळी सकाळी उठून बाहेर पाहिलं तर अगदी ढगाळ आणि आल्हाददायक वातावरण होतं. नुकताच सूर्योदय झाला होता आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. नेहमीप्रमाणे आवरून मी घराची झाडलोट करायला घेतली तर दुसरीकडे मम्मीच्या स्वयंपाकाची लगबग सुरू होती. झाडून झाल्यावर मी मस्त गरम गरम चहा करायला ठेवला. ऋतू कोणताही असो, सकाळी सकाळी असा वाफाळलेला चहा मिळाल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही. तुम्हालाही असाच चहा प्यायला आवडतो का? मला कमेंट करून नक्की सांगा. चहाचा आस्वाद घेतल्यानंतर मी पुढच्या कामांना हात लावला, कारण आजचा पूर्ण दिवस खूप बिझी जाणार होता माझा. पटापट फरशी पुसून घेतली आणि त्याचबरोबर मी देवपूजा करायला बसले. देवपूजा होतच होती तोपर्यंत देवाला जाण्यासाठी तसं तर कुठल्या कारणाची गरज नसते, पण आज माझा बर्थडे असल्यामुळे मी अगदी वेळात वेळ काढून बाप्पांच्या मंदिरात जायचं ठरवलं होतं. आम्ही दोघे मंदिराकडे चालत चालत निघालो होतो. घरापासून जवळच बाप्पांचं मंदिर आहे आणि पहिल्यांदाच चालले होते लग्नानंतर. मंदिराच्या मेन गेटवर येताच मी छान दुर्वा आणि फुलं घेतली. आत मंदिरामध्ये फोटोशूट अलाऊ नाहीये, त्याच्यामुळे मी जास्त काही शूट केलेलं नाहीये आतलं. आत पाऊल ठेवताच काय ते सुंदर आणि शांत वातावरण होतं. मनातली सगळी घाई गडबड विसरून एकदम हलकं आणि प्रसन्न वाटलं. तासगावचं गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानलं जातं. या मंदिरातील गणरायाची उजवी सोंडेची मूर्ती भक्तांसाठी विशेष आकर्षण आहे. सुमारे 250 वर्षाचा इतिहास लाभलेलं हे भव्य मंदिर आणि इथलं गोपूर. घरी आल्यावर मी जेवायला बसलेच होते, तेवढ्यात मला एक मस्त आणि सुंदर सरप्राईज भेटलं. मला भेटायला आज मावशी, मामा, मामी आणि काका आले होते. त्यांचा चेहरा बघून माझा आनंद द्विगुणित झाला. मग काय, आम्ही सगळ्यांच्या उपस्थितीत माझा बर्थडे सेलिब्रेट करायला सुरू केलं. सगळ्यात आधी शुभम मला ओवाळत होते आणि त्यांना बघून मला हसू आवरत नव्हतं. त्यानंतर मम्मी, मामी आणि मावशीने मला प्रेमाने ओवाळलं आणि भरभरून आशीर्वाद दिले सगळ्यांनी. आणि शेवटी मी केक कट केला. घरच्यांच्या या गोड सोबतीने माझा वाढदिवस खरोखरच खूप स्पेशल झाला आणि माझ्यासाठी सरप्राईज होतं. त्यानंतर आम्ही निघालो कोल्हापूरला आम्ही घोडावत इन्स्टिट्यूटला मामांच्या मुलांना भेटायला चाललो होतो. ऍक्च्युली पॅरेंट्स शिवाय तिथं मुलांना भेटता येत नाही आणि बरेच दिवस झालं मी मुलांना भेटली नव्हती, म्हणून आम्ही निघालो होतो. मामींचा आनंद तुम्ही बघू शकता, कारण आईचा आनंद वेगळाच असतोय मुलांना भेटण्याचा. तर आम्ही सगळे चाललो होतो. तिथे मुलांना पॅरेंट्स शिवाय सोडत नाहीत आणि बऱ्याच फॉर्मॅलिटी कम्प्लीट करावं लागतात भेटायला. तसं आता स्वराचा क्लास चालू होता, मग तिथून क्लास टीचरची परमिशन घेऊन त्याच्यानंतर त्यांच्या मेन ऑफिसला त्यांच्या डायरेक्टरची परमिशन घ्यावी लागते आणि डायरेक्टरची परमिशन घेऊन हॉस्टेलमध्ये येऊन परत हॉस्टेलच्या रेक्टरची परमिशन घ्यावी लागते आणि त्या सगळ्या 3 परमिशन विथ सिग्नेचर घेऊन गेटवर सबमिट करावं लागतात. मग ते त्यांना गेटच्या बाहेर सोडतात. सिक्युरिटी भरपूर आहे, ठीक आहे, पण असो. तोपर्यंत मी बराच वेळ गेला ह्या सगळ्यामध्ये. त्यांच्या कॅम्पसमध्ये थोडंसं एक्सप्लोअर करत होती. कॅम्पसमध्ये फिरत असताना मला एक मोन्युमेंट दिसलं. मी त्याच्यावर थोडं रिसर्च केल्यावर मला त्याच्यामध्ये कुठले तर चेहरे आहेत असं जाणवलं, म्हणून मी जरा माहिती काढली. ते अमेरिकेतील माउंट रशमोर नावाचं एक प्रसिद्ध स्मारकाची प्रतिकृती बनवली आहे. त्याच्यामध्ये अमेरिकेचे 4 राष्ट्राध्यक्षांचे चेहरे कोरलेले आहेत. ते जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रूझवेल्ट आणि अब्राहम लिंकन यांचे आहेत. हे स्मारक अमेरिकेमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. इतक्यातच मामी पोरींना घेऊन आल्या होत्या आणि त्यांना मला पाहून खरं सरप्राईज भेटलं, कारण त्यांना अनएक्सपेक्टेड होतं की मी तिथं येईल असं. मग तिथून आम्ही सगळे हॉस्टेलकडे निघालो. त्याच्या आधी त्यांना कॅम्पस डायरेक्टरची परमिशन घ्यावी लागती आणि मग हॉस्टेलमध्ये जावं लागतं, असं तिथला रूल आहे. तिथं मुलांना मोबाईल वापरायला अलाऊ नाही, त्याच्यामुळं ते फोटोज काढत होते. तिथे त्यांचे थोडे फोटो क्लिक करून आम्ही हॉस्टेलकडे जायला निघालो, कारण कॅम्पस डायरेक्टरची परमिशन घेतल्यावर हॉस्टेलमधली वॉर्डनची पण परमिशन घ्यावी लागती. ती गेटवर सबमिट करावं लागती, तरच ते बाहेर सोडतात. त्यांना घेऊन आम्ही बाहेर गेलो, कारण कॅम्पसच्या प्रिमायसेसमध्ये नॉनव्हेज खायला अलाऊ नाही आणि स्वराला नॉनव्हेज आवडतं म्हणून घरून बनवून आणलं होतं.
त्यांना जेवण करायला घातलं आणि ड्रॉप केलं आम्ही तिथे. तर समर्थ रडायला लागला, त्या दोघींनी त्याला इमोशनल केला, त्याच्यामुळं मामी पण रडायला लागल्या. पण तिथं त्याला सोडून नंतर इकडे स्वराला सोडायला आलो तेव्हा स्वरा आणि श्रावणी खुश होत्या, कारण त्या दोघी स्कूलमेटच आहेत आणि कॉलेजला पण आता एकत्र आहेत, त्यामुळं त्या मस्त मजेत आहेत. असा माझा ओव्हरऑल आजचा दिवस गेला. हा माझा छोटासा ब्लॉग होता. तर कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.